टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मी कालच म्हटलं होतं, हा अर्धवट वकील आहे. वकिलीची परीक्षा यांनी कशी पास केली मला माहिती नाही. मी विधिमंडळामध्ये 32 वर्ष काम केलं आहे. मला देखील अनेक नियमाची माहिती आहे, प्रत्येक नियमाची माहिती आहे. आणि म्हणून मी अर्धवट वकिलाला सांगेन, ज्यावेळेला एखाद्या मंत्र्यावरती अवैध असतील सभागृहामध्ये, तेव्हा त्याला 35ची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी. त्याची कॉपी सभापतींना द्यायला लागते आदल्या दिवशी. आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. मग तर या अर्धवट वकिलांनी कुठलीही नोटीस न देता योगेश कदमांना सभापतींकडे सदर प्रकरणाची माहिती न देता योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आरोप केलेले आहेत गपचूप. आणि मुळात सभापतींनी हे पटलावर ठेवताच कामा नये. ज्यावेळेला 35ची नोटीस दिल्याशिवाय आरोप केले जातात, तेव्हा सदर बाब सभापती पटलावर ठेवीत नाहीत. हा नियम आहे विधिमंडळाचा. आता हे अर्धवट वकिलाला माहिती नाही का? आणि हा मला शिकवतोय नियम, मला शिकवतोय. अरे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून 5 वर्ष काम केलं आहे. एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये. आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय धमकी देतोस तू? धमकी देतोस? अरे तुझ्या धमक्याला कोण भीक घालतंय रे? तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार, होय होणार. मागचे 2 दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं. कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती, रजा होती 2 दिवस. आणि म्हणून हक्कभंग आम्ही टाकू शकलो नाही. सर्व अधिकारी सुट्टी होती, 2 दिवस होते, म्हणून हक्कभंग टाकू शकलो नाही मी. तू आम्हाला म्हटला का कसलं आव्हान करतोस का? तू जे सभागृहामध्ये 7बारचा उतारा दाखवलास ना योगेश कदमाच्या नावाचा, आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस, ये ना तुझ्या 50 पिढ्या घेऊन खाली बघायला ये, तिथं वाळू आहे का? मग सभागृहामध्ये खोटी माहिती द्यायची, सभागृहामध्ये मंत्र्याची बदनामी करायची, आणि ना टाकून बघा हक्कभंग म्हणजे काय? कोण आहेस तू? काय दादागिरी भाषा करतोयस? तुझी अवकात काय आहे? तू तुला सगळं माहिती आहे, वकील असं म्हणतोस ना. मग बाप दाखव, आता साध्य घाल. अरे पोलिसांनी तू म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे ॲक्टप्रमाणे जर हॉटेल सावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता, म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता. पण पोलिसांनी नियम पोलिसांना माहिती आहे. त्यांनी त्या मालकावर पण नाही, त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे. काल मी सगळी माहिती घेतली. आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगतो आहे, डान्स बार चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत. डान्स बार चालवून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही. आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं, उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही. योगेश कदमांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत. दापोलीमध्ये दोघांनी केलेत, पण तुम्हाला अपयश आलं. उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी. तिच्या 10 पटीने त्याच ठिकाणी सभा करून दाखवली. आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना. दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे. 35 वर्षापासून चालू आहे. काय संबंध आहे योगेश कदमाचा तिथे? योगेश कदमांचं वय काय? तेवढा 3 वर्ष वय होतं. आपण काय बोलतो आहे? कुणाचा राजीनामा मागतो आहे? काय आपल्या हातात आहे? सगळं नियम बघ ना. दादागिरी कसली भाषा होतीस कोणाकडे? आमच्याकडे. आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही. नियम मला चांगली माहिती आहेत. तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. माझं आव्हान तुला आहे. चल घेऊन दाखव.
त्याला नियम आहेत ना. कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे. महापौरचं उदाहरण देतो, महापौरचा आणि फोटो दाखवतो सभागृहामध्ये. महापौरमध्ये ती वाळू काढली, ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली. काल योगेश कदमांनी हायकोर्टाचे आदेश दाखवले पत्रकार परिषदेमध्ये. सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागृहात फोटो दाखवतो. हे बघा योगेश कदमांचं काय करते आहे ते. माहिती तर घे, माहिती घे ना. एखादा माणूस व्यवसाय करत असेल आणि तो योगेश कदमांचा काय करत असेल, तो काय गुन्हा आहे का? कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये. आणि मला किती अक्कल आहे बघा, मी किती कायदे पंडित आहे बघा. चुकीची दिशाभूल करून माहिती देऊन स्वतः थोपटून घ्यायचं काम स्वतः चाललंय. हे आता थांबवा, बस झालं. याला कोण भीक घालीत नाही, महाराष्ट्र भीक घालीत नाही. आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय, होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार. तो नियमानं होणार, नियमानं. योगेश कदमांचा काहीच संबंध नसताना बेछूट आरोप करणं त्याच्यावरती, या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.